हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण, अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत, नृत्य, कराटे, घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग, प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध। प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। आजच संपर्क करा 7887858008। नेरळ मुख्य बाजारपेठेतील आयसीआयसीआय बँकेचं एटीएम फोडणाऱ्या आरोपींच्या नेरळ पोलिसांनी 48 तासात मुसक्या आवळल्यात। या गुन्ह्यात 2 आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून एक अल्पवयीन तरुण असल्याचं समोर आलंय। 15 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत नेरळ बाजारपेठेतील सागर इलेक्ट्रिकल स्टोअर जवळील आयसीआयसीआय बँकेचं एटीएम अज्ञातांनी फोडलं होतं। नेरळ पोलिसांसमोर आरोपींना पकडणं हे एक मोठं आव्हान होतं। अखेर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं हे आव्हान काही तासातच यशस्वी करून दाखवलंय। एटीएम फोडल्या प्रकरणात 31 वर्षीय किशोर दौलत शिंदे या आरोपीस नेरळ पोलिसांनी वांगणी माऊली चाळ येथून अटक केली आहे। गुन्ह्यातील 2 नंबरचा आरोपी हा अल्पवयीन असून तो उल्हासनगर येथील असल्याचं सांगण्यात आलंय। सध्या हा आरोपी फरार असून लवकरच त्याला ताब्यात घेण्यात येईल असंही नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आलंय। अवकाळी पावसामुळे नेरळ शहरातील विद्युत पुरवठा सतत खंडित होऊन नेरळ शहर 2 दिवस पूर्णतः अंधारात होतं। शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे हे देखील बंद झाले होते। त्यामुळे 15 मे रोजी बँकेचं एटीएम फोडण्यासाठी आलेल्या आरोपींची ओळख मिळवणं आणि त्यांना पकडणं हे एक मोठं आव्हान नेरळ पोलिसांसमोर होतं। परंतु आपल्या कामानं एक वेगळी ओळख निर्माण करणारे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी एक डिटेक्शन टीम तयार केली। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे, हवालदार नवनाथ म्हात्रे, शिपाई निरंजन दवणे, राजाभाऊ केकाण, विनोद वांगणेकर या शिलेदारांनी गुन्ह्यातील आरोपींचा तपास सुरू केला। डॉग स्क्वॉडच्या सहाय्यानं सर्वप्रथम घटनास्थळी चोरांच्या पळून जाण्याच्या वाटा निश्चित झाल्या आणि पुढील तपास नेरळ रेल्वे स्थानकात जाऊन पोहोचला। नेरळ स्थानक येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आरोपींच्या हालचालींवरून चेहरे समोर आले आणि पोलिसांच्या खबरीच्या माध्यमातून गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागला। पोलिसांनी लावलेल्या गुन्ह्यातील छडा हा कौतुकास्पद होता। केवळ 48 तासात कुठलीही आरोपींची माहिती, पुरावे हाती नसताना आरोपींना पोलिसांनी पकडून दाखवलं। त्यामुळे चोरट्यांची नेरळ व्यापारी वर्गात पसरलेली दहशत पोलिसांनी काही तासात आरोपींना पकडून दूर घालवल्यानं पोलिसांच्या या कामगिरीचं नेरळ शहरात कौतुक होत होतं। तर नेरळ व्यापारी संघटनेनं देखील नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, सर्व कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ श्रेष्ठ सल्लागार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ। युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर। फुल्ली एअर कंडिशन, 2 स्क्रीन्स, एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता, फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात। मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या। तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत। युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा।